श्रीराम नमस्कार. आज 14 एप्रिल 2024 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 22. ज्ञान कर्म संन्यास योग हा भगवद्गीतेतला 4था अध्याय. अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्म योग ह्या एक एक पायरी चढत ज्ञान कर्म आणि संन्यास या 3 शब्दांपर्यंत आपण आलेलो आहे. भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला सांगितलं की या सृष्टीचा करता करविता हा फक्त मी आहे आणि तू माझ्यामध्ये सामील हो. कर्मयोगामध्ये आपण हे वाक्य पाहिलं. तू माझ्यामध्ये सामील हो म्हणजे तुला सर्व गोष्टींमध्ये सहजता येईल. यज्ञ म्हणजे काय, गोत्र म्हणजे काय आणि गुरु म्हणजे काय, प्रत्येकाचं ज्ञानाच्या दृष्टीने आणि विज्ञानाच्या दृष्टीने असलेलं महत्त्व हे त्यावेळी सांगितलं. इथं अर्जुन भगवंतांना जे म्हणतो, मागच्या भागात आपण पाहिलं की तू मला आत्ता सांगतोयस की मी अनेक जन्म उपभोगून किंवा मनुष्य आणि कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की आपले बरेच जन्म हे झालेले आहेत आणि आपण आता ह्या जन्मामध्ये जगत आहोत. तेव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतो की मागच्या जन्मामध्ये की हे केशवा, जसं मागच्या जन्मामध्ये काय घडलं हे तुला कसं ज्ञात, मला कसं ज्ञात होत नाही. म्हणजे आपण सध्याच्या काळात जर बघितलं की एखादी काही अडचणी असतील तर कुठल्या ज्योतिषाकडे जातो आणि त्यांना आपली कुंडली दाखवतो आणि ते ज्योतिषी सांगतात की पूर्व कर्माचा दोष आहे किंवा मागच्या जन्मी तुम्ही अमुक घटना केली, तुमच्या हातनं असं घडलं तसं घडलं. तर ह्या घटना किंवा याचा जो आधार आहे तो भगवंतांनी या ओवीमध्ये, ज्ञान कर्म संन्यास ओवीमध्ये अर्जुनाला त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की अर्जुनाला वास्तविक ज्या गुरुतुल्य भगवान श्रीकृष्णाशी संवाद साधलेला आहे त्याला विचारलं की मागच्या जन्मी तू जे काही होतास, की माझा मागचा जन्म हा वेगळा होता, रामाचा होता आणि आता हा जन्म श्रीकृष्णाचा आहे. पण मला हे केशवा सांग की सर्वसामान्य माणसाला 2 दिवस झालेली घटना आठवत नाही आणि तुला मागचा जन्म कसा काय आठवतोय आणि मला का आठवत नाही. वास्तविक अर्जुनाचा हा प्रश्न भगवान श्रीकृष्णाने स्वतःच निवड करून अर्जुनामार्फत विचारला होता. इथं भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो की जे तुम्ही म्हणताय केशवा, तुम्ही जे म्हणताय की तुम्ही माझ्यात सामील व्हा, तर तुमच्यामध्ये सामील व्हायचं असं तुमच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे. आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो की तू असं कर, तू माझ्या गटात ये, किंवा मी म्हणतोय तसं तू कर, तर त्या म्हणण्याला आणि कृती करण्याला जेव्हा एकरूपता येते तेव्हा काहीतरी एक वैशिष्ट्य असतं, तेव्हाच ही देवाणघेवाण होऊ शकते. आणि इथं अर्जुन भगवंताला सांगतो की तुला तुझे गतजन्म तरी आठवत आहेत का, आणि तू मला जे म्हणतोयस की मी श्रीकृष्ण आणि तू माझ्यात सामील हो म्हणजे तू परमात्म्यात सामील झाल्यासारखा आहेस. तर केशवा, तुझं हे वाक्य काही मला नीटसं कळत नाहीये. परत एकदा सांगतो, अर्जुन श्रीकृष्णाला सांगतोय की जसं हे केशवा तू मला म्हणतोयस की तू माझ्यात सामील हो म्हणजे तू परमात्म्याशी एकरूप होशील. मग तुला असं म्हणायचं आहे का की तू परमात्मा आहेस आणि आम्ही आत्मा आहोत.
मग जर आम्ही आत्मा आहे आणि तू परमात्मा आहेस तर तू आम्हाला दिसतोस कसा, हा पहिला एक भाग. आणि मी जर तुझ्यात सामील व्हायचं, तू जर स्वतःला आत्मा म्हणलास तर मी सुद्धा आत्मिकच झालो, मी परमात्म्यामध्ये सामील कसं झालो असं म्हणता येईल. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की इथं मी म्हणजे श्रीकृष्ण आहे, पण माझं जे स्वरूप आहे ते परमात्म्याचं आहे. सोपी गोष्ट करून सांगायची म्हणजे एखादा कलाकार नाटकात काम करतो, जेव्हा तो त्या नाटकात काम करतो आणि असं आपण धरून चालू की रामाची भूमिका करतोय, तर त्याला त्या रामाच्या भूमिकेच्या अनुषंगाने तो रोल, ती भूमिका करायला लागते. तो स्वतः ती भूमिका करत असतो, त्या क्षणाला जगत असतो, पण भूमिका करून झाल्यावरती तो परत सर्वसामान्य होतो. परंतु ते नाटक बघणारे जे प्रेक्षक असतात त्यांच्या मनामध्ये ती भूमिका कायम घर करून राहते. नीट समजून घ्या. रामायण सिरियल चालू होती, त्याच्यामध्ये भूमिका करणारे, रामाची भूमिका करणारे अरुण गोविल आणि रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी. हे भूमिका केल्यानंतर शूटिंग झालं की असे फोटो यायचे की एकमेकांच्या गळ्यात हात घालून उभे आहेत. मग सीतामाईचा रोल केलेला त्या दीपिका त्या बाजूला उभ्या आहेत, लक्ष्मणाची भूमिका केलेले ते बाजूला उभे आहेत. पण जेव्हा ते भूमिकेत शिरायचे तेव्हा मी तो माणूस आहे, मी अरुण गोविल आहे, मी अरविंद त्रिवेदी आहे, हे जोपर्यंत मनुष्य विसरत नाही तोपर्यंत त्या भूमिकेमध्ये तो शिरू शकत नाही. पण एकदा भूमिका वटली की ती इतरांना उपयोगी पडते, इतरांच्या मनात घर करून राहते, पण तो नट परत जागेवर आहे तसाच होतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे इथं पटवून सांगतात की माझे जे जन्म झाले हे प्रत्येक कारणासाठी झाले, की अर्जुना ही जी सृष्टी आहे ही आत्मरूप आहे, आत्मेत हे सगळे, आणि हे सर्व माझे अंश आहेत, म्हणजे परमात्म्याचे अंश आहेत. म्हणजे इथं भगवंतानी पहिल्यांदा मी श्रीकृष्ण आणि भगवंत अशी दोन रूपं त्या अर्जुनाच्या समोर उभी केली, की जेव्हा तू त्या परमात्म्याचा, तर अर्जुनाला प्रश्न पडला पण मला कळलं नाही, म्हणजे आत्मा पण आम्ही आहोत, तू पण आत्मा आहेस आणि परमात्मा पण आहेस असं तुझं म्हणणं आहे. मग तो म्हटला की भगवान श्रीकृष्ण म्हणतो परमात्म्यामध्ये जे गुण असतात तेच आत्म्यामध्ये असतात. आत्मा हा देह धारण करताना विशिष्ट कारणासाठी करतो, त्याच्या कर्मानुसार करतो, आणि परमात्मा हा ठराविक गोष्टी घडाव्या करून घेण्यासाठी, या सृष्टीचं नियोजन नियमन व्यवस्थित राहण्यासाठी जन्म घेत असतो. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे की भगवान परमात्मा हे सागरासारखे, हे परमात्मा झाले, सागर हा परमात्मा झाला, आणि त्या सागरामधला एक थेंब हा आत्मा झाला. म्हणजे सागराच्या, म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये जे गुण असतात तेच गुण त्या थेंबात असतात. दुसरं उदाहरण त्यांनी सांगितलं की आगीची जी ठिणगी असते ती ठिणगी त्या आगीतनं बाजूला पडते, पण त्या ठिणगीमध्ये सुद्धा तोच अग्नी असतो जो त्या कुंडात असतो. फक्त थोडीशी अलिप्तता ही यायला लागते, आणि जेव्हा ही अलिप्तता येते तेव्हा आत्मा आणि परमात्मा हे क्षणासाठी एकमेकांपासून वेगळे होतात पण एकरूप असतात. ह्याच्यासाठी माऊलींनी उदाहरण दिले वातीचं, की ज्या कुंडाची अग्नीची राख विझते आणि वात तयार करताना, कापसाची वात तयार करून झाली की ती छान प्रज्वलित व्हावी म्हणून त्याच अग्नीच्या राखेच्या भुगा जो असतो त्या वातीला लावला जातो.
म्हणजे त्याला त्या वातीला त्या क्षणी त्या अग्नीपासनं कुठलंही भय नसतं. पण गुण तेच असतात, पण त्या क्षणी त्याची भूमिका बदललेली असते. इथे अर्जुन म्हणतो की भगवंता तू जे सांगतोयस हे थोडंसं मला तुझ्या पूर्वजन्माबद्दल जर तू सांगितलंस तर मला ते पटेल. कारण हे नुसतं मी मागचा जन्म आहे तू सांगतोयस, मी तुला हो म्हणतो आहे आणि तू काहीतरी कारण सांगून मला युद्धाला तयार करतोयस, तर ते थोडंसं योग्य वाटत नाही. मग इथं भगवंतांनी स्वतःचे जे अवतार म्हणजे विष्णूचे जे अवतार आहेत त्याची थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न झाला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत विष्णूचे अवतार: मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, हंस अवतार, म्हणजे वामन अवतार. हे सगळे अवतार, श्रीराम अवतार, हे सगळे जे अवतार आहेत हे भगवंतांनी विशिष्ट कारणासाठी आणि धर्मस्थापनेसाठी घेतलेले आहेत. मासा झाला तो देव मासा, आणि त्या जलचर सृष्टीचं नियमन त्यांनी त्या देवमाशांनी केलं. त्याच्यापेक्षा मोठा मासा आहे का? नाहीये. पण मग माशाचं स्वरूप आणि रूप घ्यायची गरज काय? तर सृष्टीचं नियोजन. एक कधी लक्षात ठेवा, आपण जेव्हा श्रीकृष्ण, राम, बाकीचे अवतार यांच्याबद्दल जेव्हा ऐकत असतो तेव्हा ते स्थितीचे स्वामी आहेत हे कायम लक्षात ठेवायचं. विष्णू म्हणजे स्थितीचा स्वामी आहे. आणि हे प्रत्येक अवतार, मत्स्य अवतार झाला, कूर्म अवतार झाला, वराह अवतार झाला, अगदी नरसिंह अवतार झाला, नुसते कशासाठी झाला? की त्याला वर दिला गेला होता की अर्ध शरीर जनावराचं आणि अर्ध शरीर माणसाचं असेल तरच मृत्यू होईल. म्हणजे भगवंताला ते स्वरूप रूप धारण करायला लागलं. कारण ते केलं नसतं तर हिरण्यकश्यपू मेला नसता. म्हणून तो अवतार घ्यायला लागला. बटूचं स्वरूप घेतलं वामन अवतारामध्ये. 8 वर्ष वयाच्या मुलाचं घेतलं, बटूचं स्वरूप घेतलं. तिथं युद्ध केलं का? तिथं युद्धाच्या अनुषंगाने नरसिंह अवतारामध्ये त्यांनी युद्ध करण्याच्या दृष्टीने म्हणजे अकराळ विकराळ अवतार घेतला. पण वामन अवतारामध्ये बलिराजा जो होता त्याला क्षत्रिय किंवा त्याच्याशी युद्ध करून त्याला हरवणं शक्य नव्हतं, देवांनाही शक्य नव्हतं. मग जेव्हा हे भगवंताच्या पाशी आलं तेव्हा भगवंतांनी ठरवलं की याला बुद्धीने मात द्यायची, आणि त्यांनी तो वामन अवतार धारण केला. आपल्याला ही सगळ्यांना गोष्ट माहिती असेल, पण भगवंत अर्जुनाला का सांगतायत, म्हणजे कशासाठी माझा जन्म आणि का माझ्यात सामील व्हायचं, त्याच्यासाठी ही गोष्ट किंवा ह्या कथा माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यांनी बलीला सांगितलं की मला त्रिपाद भूमी तू दान कर. दान मागितलं. तो बली म्हणलं तुला काय पाहिजे ते. मी खुश झाला. तो आपल्याकडं ब्राह्मण भिक्षा मागायला आला, तो दानी होता, त्यांनी दिला. त्रिपाद मागितलं आणि सांगितलं जिथं पाऊल ठेवणार तिथं तो खंड माझा, ते सगळं सोडून तू जायचं. ठीक म्हणतो. आणि तेव्हा बलिराजाला असं वाटतं की हा एवढासा छोटासा मुलगा काय करणार, कुठं पाऊल ठेवणार, अशी कितीची जमीन घेणार. पण त्या वामन अवतारातल्या त्या विष्णूने 3/4 त्रिपाद म्हणजे 3 पाद, म्हणजे एक पाद जो असतो 3/4 असतो. म्हणजे पृथ्वीचे जर 4 भाग केले तर त्यातले जर ते 4 भागातले एक भाग घेतला तर त्याला पाद म्हणतात. असे 3/4 3 भाग त्यांनी पृथ्वीचे केले, त्याला त्रिपाद म्हणतात. आणि शर्त अशी होती की हे मी जिथं पाय ठेवीन तिथं तुला राहता का येणार नाही. मग ह्यात हे जे 3 पाद आहेत तेच म्हणजे आत्ताचे खंड. आपण जे म्हणतो की 3 खंड आहेत. कुठले खंड? आशिया खंड, युरोप आणि तिसरा आफ्रिका.
हे जे 3 खंड आहेत या तिन्ही ठिकाणी ह्या वामनाचे पाय आहेत. आणि मग हे तिन्ही खंडावरती राहता येणार नाही म्हणून बली पाताळात जाऊन राहिला, ती म्हणजे आजची अमेरिका आहे. हे याचं जर पुरावा पाहिजे असेल तर पविवर्तकांचं वास्तव रामायण हे वाचावं. म्हणजे त्याच्यात त्यांनी दिनांक तारखेसकट पुरावा दिलेले आहेत की अमेरिका ही पाताळ आहे किंवा पाताळाचं स्वरूप हे अमेरिका आहे. आणि मग जेव्हा तो तिथं गेला, पाताळात गेल्यावर पाय ठेवल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, ती गोष्ट वेगळी. म्हणजे ह्या कथेवरनं सांगायचा उद्देश हा आहे की ज्याप्रमाणे धर्मस्थापनेसाठी गरज आहे त्या अनुषंगाने विष्णूंनी, श्रीकृष्णाने जन्म घेतलेले आणि फक्त उत्तम कार्य करण्यासाठीच घेतलेले. आणि मग या अर्जुन म्हणतो, बर मग पुढं पण तू क्षत्रिय पण होतास आणि ब्राह्मण पण परत झालास, ते कोण होते? असं झालंयस का तू कधी? म्हणतो हो, तेही झालंय. आणि मग त्यांनी पुढचा जन्म सांगितला तो परशुरामाचा. आता परशुराम हा ब्राह्मण होता आणि ब्राह्मण होऊन म्हणजे होता ब्राह्मण, पण त्याच्यामध्ये जे शौर्य होतं ते क्षत्रियांचं होतं. कारण क्षत्रियांनी तेव्हा पूर्ण पृथ्वीवरती अजारक्ता माजवलेली होती आणि त्यांचा निपात करण्यासाठी विष्णूंनी परशुरामाच्या रूपात ब्राह्मणाचा जन्म घेतला. क्षत्रियाचा घेतला असता तर क्षत्रिय मित्र. जन्म परशुरामाचा घेतला पण अंगी गुण सगळे क्षत्रियाचे होते म्हणून ही पृथ्वी त्यांनी 21 वेळा क्षत्रियांपासून वाचवली. पण मग नंतर ते स्वतःकडे ठेवली का किंवा राजा झाले का परशुराम? तर नाही झालं. मग काश्यपाला त्यांनी देऊन टाकले आणि ते जंगलात निघून गेले की असं नाही केलं तर आता मी जिंकलंय, सगळ्यांना हरवलेलं आहे, क्षत्रियांपासून सगळं. कारण क्षत्रियांचंच राज्य होतं. पण सगळं जिंकल्यावरती जो जिंकतो तोच राजा. पण त्यांनी तसं केलं नाही. त्याचा हेतू काय होता? धर्मस्थापन. मग ज्ञान, विज्ञान आणि संन्यास. मग परशुरामांनी काश्यपांना सगळं हँडओव्हर केलं, त्यांना दिलं आणि स्वतः जंगलात निघून गेले. याला संन्यास म्हणतात. संन्यासी कोणाला म्हणतात? की जो कशात अडकत नाही, ज्याला कशाचा मोह होत नाही आणि जो परिस्थिती आहे त्याला कुठलंही मतप्रदर्शन करत नाही, त्याला संन्यासी म्हटलं जातं. भगवंतानी काश्यपाला देऊन जेव्हा जंगलात निघून गेले, ब्राह्मण जन्म, क्षत्रियांचा निपात, क्षत्रियांपासून पृथ्वीला वाचवलं आणि पुढचा जन्म क्षत्रियाचा घेतला. गणित नीट समजून घ्या. भगवंताचे जन्म कसे झाले, कशासाठी झाले, पुनर्जन्म म्हणजे काय, कर्माचा योग अर्जुनाला भगवंत सांगतायत की फक्त सांगितलेलं कर्म करत राहायचं, इतर ठिकाणी अडकायचं नाही, त्याच्यासाठी सांगतायत हे सगळं. मग परशुरामाचा झाल्यानंतर रामाचा जन्म झाला आणि रामाचा जन्म रावणाला मारण्यासाठी झाला. कारण रावण हा सर्वसामान्य माणसाच्या हातनं मारणारा होता म्हणून तो क्षत्रिय असणं गरजेचं होतं. म्हणून त्या राजाच्या पोटी म्हणजे दशरथ राजाच्या घरकुलात त्याचा क्षत्रिय म्हणून जन्म झाला. आणि मग रावणाचा वध केला. पण गंमत अशी आहे की फक्त रामाचा जन्म रावणाचा वध करण्यासाठी झालेला नव्हता. कारण या भूमीवरती धर्मस्थापना करताना फक्त काही एका माणसाचा मृत्यूसाठी घेत नाही. मग त्याची पुराणामध्ये कथा अशी आहे की जेव्हा सीतेचं हरण झालं आणि प्रभू रामचंद्र हे शोकाकुल झाले आणि सीते सीते करत कुठं आहेस तू करत
सगळ्या आपण हे वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. मोठमोठ्या वृक्षांना मिठी मारत होते, वेलींना विचारत होते, दगडांना, तिथल्या असलेल्या सगळ्या दगडांना मिठी मारत होते, त्यांना विचारत होते की कुठं आहे माझ्या, सगळ्यांना असं घट्ट मिठी मारून विचारत होते, माझी सीता कुठं आहे, सीता कुठं आहे. त्या पाठोपाठ लक्ष्मण पण व्याकुळ झालेला की आपली वहिनी कुठे गेली, तिला दोघंही हे शोधाशोध करत होते, जात होते. आणि हे जात असताना त्याच वेळी आकाशमार्गे महादेव आणि भगवती दोघंही प्रवास करत होते आकाशमार्गे. आणि आकाशमार्गे प्रवास करत असताना त्यांनी दोघांनी बघितलं की खाली प्रभू रामचंद्र हे असे असे सीते सीते करून धावतायत, आक्रोश करतायत. वेड्यासारखी कृती चालू आहे रामांच्या हस्ते. आणि ती देवी, भगवती देवी महादेवांना म्हणते की काय काय चाललंय. महादेव डोळे मिटतात आणि डोळे मिटल्यानंतर म्हणतात की स्वामी, तुमच्या पुढे मी नतमस्तक आहे, तुमची लीला आगाध आहे. आणि डोळे उघडतात. भगवती बघत असते देवी की काय, कोण आहे ते राम. ते पत्नी महादेवाला म्हणते, ह्यांना तुम्ही गुरु म्हणता. ह्या व्यक्तीला जो एका स्त्रीसाठी, एका व्यक्तीसाठी स्वतःचा जीव व्याकुळ झालाय, त्या व्यक्तीला तुम्ही गुरु म्हणता. अहो, महादेव आहात तुम्ही, देवांचे देव, आणि तुम्ही अशा माणसाला गुरु म्हणतात. नाही म्हटले, चुकताय तुम्ही. महादेव फक्त मिश्किलप्रमाणे हसतात आणि ती म्हणते, ठीक आहे, तुम्ही जे हसताय ना, थांबा, तुम्हाला मी सिद्ध करून दाखवते, याची परीक्षाच घेते. आणि ती म्हणते, मी सीतेचंच रूप घेऊन जाते आणि मी खात्रीने सांगते की हे येतील आणि मला सीता म्हणून जवळ घेतील. महादेव म्हणतात, तू जाऊ नकोस. त्यांच्या शक्तीचा आणि त्यांच्या कार्याचा तुला अजून अंदाज नाही. पण ती भगवती देवी ती म्हणते, नाही, मी करणार. हे काय असं तुम्ही जे हा एवढा शोक करतो आणि याला माझा नवरा कोणालाही जर गुरु करत असेल तर त्याला थांबवणं माझं काम आहे. आणि ती देवी सीतेचं रूप घेते आणि थोडीशी पुढे जाऊन वेलींमागे लपून बसते. राम आणि लक्ष्मण अशाच याच्यामध्ये पुढे येतात आणि लक्ष्मणाची नजर त्या वेलींकडे जाते आणि तो एकदम वहिनी म्हणून ओरडतो. रामाला सांगतो की दादा, हे बघ, वहिनी इथं आहे. राम येतो, बघतो, जवळ जातो आणि त्या सीतारूप देवीला नमस्कार करत म्हणतो, देवी, आपण इथं कशा काय. हे जेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, जेव्हा जी भगवती सीतेच्या स्वरूपात असते तेव्हा ती हा बघते. रामाने तिला ओळखलेलं असतं. आणि राम तिला विचारतात, हे काय स्वामी, महादेव कुठे आहेत, त्यांनी तुम्हाला ह्या घनघोर जंगलामध्ये एकटं कसं सोडलं. ज्या क्षणी हे देवीला कळतं त्या क्षणी ती त्यांना दर्शन देऊन अदृश्य होते आणि परत महादेवाकडे येतो आणि म्हणते, काय मला कळलं नाही म्हणे, यांनी मला कसं काय ओळखलं. तेव्हा महादेव तिला सांगतात, अगं, ह्याचा जो शोक आहे हा शोक नाही आहे. ज्या कार्यासाठी याचा जन्म झालेला आहे माझ्या गुरूंचा, सगळ्यांना माहिती आहे, शंकरांचे गुरु राम होते. ज्या कार्यासाठी जन्म झालेला आहे, हे कार्य त्या रावणापर्यंत जाता जाता ते करतायत. भगवती म्हणले, असं कोड्यात बोलू नका, मला स्पष्ट काय ते सांगा. ते म्हणले, ह्या जंगलामध्ये अनेक ऋषी शापामुळं वृक्ष, वेली, दगड असे बनून राहिलेले आहेत आणि त्यांची मुक्ती ही विष्णूच्या हस्ते होती. जना त्यांनी सीते सीते म्हणून मिठी मारली, ते सगळे ऋषी होते, शापित होते, ते सगळे मुक्त झाले. हे फक्त रामाला माहिती होतं. त्यांनी त्याचा
गजावजा केला नाही की मी जाता जाता कार्य करतोय, निश्चित कार्य केलं. कारण जे कार्य करण्यासाठी परमात्म्याला जन्म घ्यायला लागतो तो सगळीकडे दांडोरा पिटत कार्य करत नाही, त्याचं कार्य करून मार्गस्थ होतो. जसे प्रभू रामचंद्र ही म्हणले त्यांच्या ते ही भूमिका आहे, ते भूमिका जगतायत. जसं तुम्हाला सांगितलं की नाटकामधला नट जसा भूमिका जगत असतो तसे राम इथं ती भूमिका जगतायत. पण कार्य जे आहे ते कार्य ते करून पुढं पुढं जात आहेत. आणि जसं त्या प्रेक्षकांना वाटतं किंवा किती हे केलं कार्य खरं मानतात ते भूमिका, तसंच तुला पण वाटलं की त्यांना खरंच दुःख झालेलं आहे. पण जो कार्य करण्यासाठी येतो तो दुःखी होत नाही, फक्त जाता जाता उद्धार मात्र करत चाललेले आहेत. हे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं. म्हणजे ठीक आहे, तू सांगतेस माझा विश्वास आहे, पण तुझं काय, तुझं काय झालं? तू तर आत्ता आत्मा, परमात्म्याचा तो अंश, पण आत्ता माझ्यासमोर आत्मा बनून उभा आहेस. मग भगवंतांना स्वतःची पण कहाणी अर्जुनाला सांगण्यात आलं की श्रीकृष्णाचा जन्म जेव्हा झाला त्यावेळी गवळ्यांवरती बरेच अन्याय व्हायचे. सृष्टीचा एक परमेश्वराने किंवा परमात्म्याने जे जन्म घेतले, जे अवतार घेतले, ते फक्त काही रावण कंस यांना मारण्यासाठी असं नाही आहे. सृष्टीचं नियमन करण्यासाठी, नियोजन करण्यासाठी काम जे करतो ते भगवान विष्णू आहेत, स्थितीचे स्वामी आहेत. त्यांचं एकाच कार्यासाठी नाही, एकामध्ये 10 कार्य करून जाणाऱ्यांचं मधले असा तो परमात्मा असतो. आणि तेव्हा गवळ्यांवरती चाललेले अत्याचार हे पाहवले नाही. कंस हा अत्याचार करत होता, म्हणून भगवान श्रीकृष्णाला गवळ्याच्या घरी जन्म घ्यायला लागला, गवळी बनून राहायला लागलं. जन्म कोणाचा? देवकीच्या पोटी झाला. राहायला कुठं लागलं? इकडं. तिथं वाढला. जसा वाढायला लागला तसं त्याचं काम करणं झालं की गवळ्यांवरती काय करायचं. आपण जसं म्हणतो की तो माखन चोर होता, लोणी चोर होता. ह्या चोरी नाही, तेव्हा जे काही लोणी, दूध, तूप हे दुसऱ्या राज्यात पाठवलं जायचं, तेव्हा त्याच्यावरती अधिकार हा राजाचा दाखवला जायचा आणि त्यांना धन कमी मिळायचं. ते लुटायचं काम, वास्तविक थांबवायचं काम श्रीकृष्णाने ते लुटून केलं. त्याला चोरी म्हणता येत नाही, यालाही शास्त्रीय आधार आहे. आणि मग तो त्या सवंगड्यांबरोबर गायींचं रक्षण करायला, कारण गायी कुपोषित व्हायला लागल्या होत्या, त्या गायींना उत्तम प्रकारे परत शारीरिक अवस्थेत आणणं काम हे भगवंताचं होतं. म्हणून गोकुळात तो एक गवळ्याचा मुलगा म्हणून राहिला. पण गंमत अशी असते की जिथं परमात्मा असतो तिथं सुद्धा प्रत्येकाला परीक्षा द्यायला लागते. एकदा यांचा यमुनेच्या काठी लपंडावाचा खेळ चालू होता आणि लपंडावाचा खेळ चालू असताना नेमका ब्रह्मदेव तिथनं जात असतात आणि ते बघतात की काय यांनी अवतार कशासाठी घेतला. जे कार्य करण्यासाठी अवतार घेतला, ज्या गवळ्यांना व्यवस्थित जे लोणी, दही, तूप याची उत्तम दर्जा आणण्यासाठी. बघा बरं का, तुम्ही म्हणाल काय त्याच्यामध्ये आहे, हे वास्तव आहे. ज्या गायींचं कुपोषण व्हायचं, ज्या पर्वतांचं रानामध्ये भकास वातावरण निर्माण झालं होतं, तिथं सर्वत्र उत्तम वातावरण निर्मितीसाठी आणि कंसाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झालेला होता. ते तो विसरून हा गवळ्यांशी खेळत बसलाय, मुलांशी. कदाचित काहीतरी घोटाळा होतोय, म्हणून ब्रह्मदेवाने ठरवलं की प्रभूंना याची आठवण करून देणं गरजेचं आहे. आणि एक दिवस त्या जेव्हा ब्रह्मदेव जात असतात तेव्हा ते पाहतात यमुनेच्या काठी खेळ खेळतात हे लपंडावाचा. हे काही लपंडाव खेळण्यासाठी जन्म घेतलाय का, अवतार घेतलाय का.
लपंडाव खेळ आपण सगळ्यांनी पाहिलं असतात. एक जण डोळे मिटून बसतो, सगळे लपतात आणि मग तो एक प्रत्येक काही काही जसं असतं की ओरडला जातो चला रेडी म्हणून की ते तो सगळीकडे शोधतो आणि ब्रह्मदेव येऊन तिथं थांबतात, बघतात काय चालू आहे. ते म्हटले ह्याला तर 100% विसर पडलाय, हे याच्यातच खेळातच रंगून गेलेत आणि वाट बघतात की भगवान श्रीकृष्णावरती त्या बाल स्वरूपात राज्य कधी येत आहे आणि कृष्णावरती राज्य येतं. ज्यावेळी कृष्णावर राज्य येतं डोळे मिटून घेतो, सगळे सवंगडी लपतात. सगळे सवंगडी जसे लपतात आणि थोडा वेळ जातो, कृष्णाला कळत नाही की आवाज कसा येत नाही कोणाचा, तयार आहे, रेडी आहे. तेव्हा तोपर्यंत ब्रह्मदेव ह्यांना आठवण राहावी किंवा आठवण व्हावी म्हणून त्या सगळ्या जे गोपाळ असतात आणि तिथल्या चालणाऱ्या ज्या गायी असतात त्यांना मोहिनी विद्येने गायब करतो आणि अमरावती या ठिकाणी नेऊन ठेवतो. त्या ठिकाणाचं नाव आहे अमरावती आणि तिथं सगळे मोहिनी विद्येने बेशुद्ध पडतात आणि ब्रह्मदेव त्याच्या कामाला निघून जातो. त्याला कळतं की आता हे कृष्णाच्या लक्षात येईल आणि त्याचं कार्य काय करायचं आहे ते करेल, उगाच इकडं अडकून बसला. इकडे भगवान श्रीकृष्ण वाट बघतात की मला कोणी हाक कशी मारत नाही आणि डोळे उघडतात, बघतात कोणीच कुठं दिसत नाही, गाई पण नाही, मित्र पण नाही. परत डोळे मिटतात आणि त्या अंतर्ज्ञानाने बघतात की अमरावतीला या ब्रह्मदेवाने सगळ्यांना मोहित करून ठेवलेलं आहे, बेशुद्ध करून ठेवलेलं आहे. पण मग तिथं परमात्मा त्याची किमया दाखवायला सुरुवात करतो. स्वतःच्या अंशातनं तेच सगळे सवंगडी तयार करतो, त्याच गायी तयार करतो आणि जो खेळ जिथं थांबला होता तोच खेळ परत सुरू करतो. रोज मुलं घरी जातात, मुलाच्या आई वडिलांना कळत नाही की मुलगा आता शाण्यासारखा कसा वागायला लागले. ज्या गायी कमी दूध द्यायच्या त्या दूध दुभत्या झाल्या, चांगलं दूध द्यायला लागल्या. जो चारा होता जो नीट उगत नव्हता तोही चांगला व्यवस्थित उगवायला लागला. वर्ष जातं आणि ब्रह्मदेवाला आठवण येते की अरे असं झालेलं होतं, काय भानगड काय, आता तर आता सगळी पृथ्वीवरती हाहाकार माजला असेल आणि विष्णू महाराज खूप कोपले असतील, जाऊन बघायला पाहिजे, आधी जाऊन बघू म्हणून इकडं बघतो. आधी तर सगळे आपले मोहिनी विद्येत झोपलेले. म्हणतो आता सगळं संपलं, काही हे चिडणार आणि ते पृथ्वीवर येतो आणि आश्चर्यचकित होतात. खेळ चालू. ज्या सवंगड्यांना मोहिनी घातलेल्या असतात तेच खेळाडू समोर खेळ खेळत असतात, त्याच गायी तिथं चरत असतात. ब्रह्मदेव भगवंतापाशी येतात, भगवंत लपाल जातात आणि ब्रह्मदेवापाशी येतात आणि म्हणतात चूक झाली, मी ताबडतोब सगळ्यांना जे मोहिनी अस्त्र टाकले ते मोकळं करतो आणि तुम्हाला पाठवतो. मला असं वाटलं होतं की तुम्ही स्वतःचं कार्य विसरला आहात. आणि भगवान श्रीकृष्ण फक्त हसतात आणि मग ब्रह्मदेव जी स्थिती पहिल्यांदा होती ती स्थिती उत्पन्न करतात. इथं परमात्मा आणि आत्मा, परमात्मा हाच आत्म्याचा एक भाग आहे हे भगवंतांनी याच्यातनं दाखवून दिलं. जे निर्माण केले, जो आभास निर्माण केला, जे वास्तव निर्माण केलं, जे त्या माणसांनी त्याच्या मित्रांनी उपभोगलं, ज्या गायींनी उत्तम दूध दिलं, ज्या चाऱ्यानी चारा छानपैकी हिरवागार झाला, तो प्रत्येक गोष्ट ही भगवंताची त्या क्षणी त्याच्या अंशातनं झालेली एक उत्पत्ती होती. आणि इथं मग भगवंत अर्जुन सांगतात की जे काही जग आहे हे माझ्यापासूनच, माझ्या विचारांपासूनच झालेली उत्पत्ती आहे.
या पृथ्वीवर असलेले प्रत्येक प्राणी, आपण म्हणतो हत्ती, हत्ती काय आहे, हत्तीचं काय, या हत्ती प्रत्येक प्राणी, प्रत्येक देह हा भगवंत, तो परमात्मा रूपी आहे, त्याच्याशिवाय जन्म नाहीये. हत्तीचा जन्म आपण घेतला. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत हत्तीचं उदाहरण दिलंय, दाखला दिलाय की एवढा मोठा हत्ती जंगलात राहतो आणि मोठमोठी झाडं वृक्ष तोडतो स्वतःच्या ताकदीने. कशासाठी? तर त्याच्या जिथं त्याचं मूळ असतं त्याच्यापाशी इतर वनस्पती पण असतात, त्यांच्यापर्यंत सूर्याचा प्रकाश पोचत नाही. त्या उंच वृक्षांमध्ये सूर्याची किरणं खालपर्यंत येत नाहीत आणि प्राण्यांना सूर्यकिरण मिळत नाहीत, म्हणून हा करणारा हत्तीचा जन्म. वाळवंटातल्या प्राण्यांचा म्हणजे वाळवंटातल्या उंटाचा कमी पाण्यावरती चालणारा प्राणी, असं प्रत्येक गोष्ट हिंस्त्र परमात्मा आहे. अर्जुन काय मूर्ख नव्हता, लगेच त्यांनी हुशारीने विचारलं, मग हिंस्त्राचं काय? आणि हिंस्त्र म्हणजे जसा वाघ चित्ता झालं, एक सिंह झालं, तोही सुद्धा तुम्हीच आहे. म्हटलं ते सुद्धा मीच आहे. कारण जर फक्त शाकाहारी प्राणी जर पृथ्वीवरचं जर फुलं पानं खायला लागली तर एक वेळी पृथ्वीचा ऱ्हास होईल. त्यामुळे नियंत्रणासाठी त्यांना खाणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून नियंत्रण ठेवणं हे सुद्धा माझंच काम आहे. ही प्रत्येक अवस्था जी आहे, त्या देहामधली प्रत्येक जी अवस्था आहे, याच्यातला सगळ्यातलं कारण हा म्हणजे परमात्मा आहे, तो म्हणजे मीच आहे, त्याला तू जाण. आणि मग अर्जुनाला त्याच्यामध्ये एक एक प्रश्नाचं उत्तर सुचत जातं किंवा त्याला कळत जातं की परमात्मा म्हणजे काय आहे. आणि इथं तो म्हणतो की कृष्णा, पण मी असं ऐकलंय, तू हे जे सगळं सांगतोय ते सगळं बरोबर आहे, पण आता तू आमच्या जो सहवासात आलास, कृष्णाचा जन्म हा युधिष्ठिराच्या जन्माच्या नंतरचा आहे, आधीचा नाहीये. युधिष्ठिराच्या नंतर आणि अर्जुनाच्या अगोदर असा मध्ये श्रीकृष्णाचा जन्म आहे. पण स्थापना धर्माची आहे. मग कंसाचा वध, ह्या सर्व गोष्टी श्रीकृष्णाने पृथ्वी धर्म याच्या स्थापनेसाठी केलेल्या या सर्व गोष्टी आहेत. रामाचा जन्म, परशुरामाचा जन्म, पण ह्याच्यात तो कशात अडकला नाहीये. मग अर्जुनाने त्याला विचारला, म्हणजे संन्यास म्हणतात तो हाच का? तर तो खरं आहे, त्यालाच संन्यास म्हणतात. संन्यासाचा वेगळा, संन्यासी म्हणजे काय? अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो की मी जो आत्तापर्यंत संन्यासी पाहिले ते भगवे वस्त्र, हातामध्ये कमंडलू, माथ्यावर भस्म, हे बाहेर पडायचे आणि राजांकडे जायचे. राजांकडे गेल्यानंतर त्यांचं उत्तम स्वागत व्हायचं, त्यांची पूजन व्हायचं, त्यांना उत्तम प्रकाराची फळं दिली जायची, ते विश्रांती घ्यायचे. विश्रांती घेतल्यानंतर परत पुढच्या प्रवासाला त्यांची उत्तम सोय केली जाते. तर ते संन्यासी नाही का? ते म्हणले ते संन्यासी नाही, त्यांना भोगी म्हणतात. फक्त वस्त्र अंगावर परिधान केलं आणि जर त्यातनं जर सुटत नसेल, आपला मूळ हेतू काय आहे, आपला संसार आणि संन्यास याच्यामधला जर त्याला गणित कळत नसेल, तर तो मनुष्याला स्मशान वैरागी म्हटलेला आहे. स्मशान वैरागी म्हणजे कोण? सगळी भगवी वस्त्र घातलेली आहे, पण मला जायला गाडी उत्तम पाहिजे, माझं स्वागत उत्तम व्हायला पाहिजे, मला खायला उत्तम पाहिजे, माझी राहायची जागा उत्तम पाहिजे. या सर्व गोष्टींचं अपेक्षा ठेवून आणि आपल्या घरी जो संसार असेल त्याच्यात अपेक्षा ठेवलेला असेल, त्याला स्मशान वैरागी असं म्हटलेलं आहे. हा एक भाग. आणि अर्जुना दुसरा, जो जीवनाला कंटाळलेला आहे आणि म्हणतो मी आता संन्यास घेतो, म्हणून जो बाजूला ह्या गोष्टींपासून बाजूला होतो, त्याला बोंधू म्हणतात. की मला कर्तव्य जो टाळतो, कर्तव्य करायला नको,
छोट्या आलेल्या संकटांना जरा सामोरं जायचं नाही आणि जो आपल्या बायका मुलांना वाऱ्यावर सोडतो, घरच्यांना वाऱ्यावर सोडतो आणि स्वतः एकटा जाऊन इतर भौतिक गोष्टींची मजा घेतो, तो भोंदू झाला. आणि संन्यासी त्यालाच म्हटलेलं आहे की जो, परत एकदा नीट हे करे, खूप महत्वाचं वाक्य आहे की संसारात राहून सुद्धा जो निरपेक्ष असतो, अपेक्षा नाही, निरपेक्ष भावना पाहिजे. म्हणजे कुठलीच भौतिक गोष्ट आली सहज ठीक आहे, कोणी चहा दिला गार असेल तरी तो गार आहे म्हणणं सुद्धा तुम्ही भौतिकतेत अडकला. तुमचं स्वागत केलं नाही तुम्हाला काही वाटतं कामा नाही, कारण माझं स्वागत केलं नाही हा मनात आलेला विचार सुद्धा तुम्ही बंधू संन्यासामध्ये मोडला जातो. निरपेक्ष भावना, अपेक्षाच नाही. म्हणून तुला मी परशुरामाचं माझ्या अवताराचं उदाहरण सांगितलं. सगळं केलं, जंगलात करून मोकळं झालं, काही बरोबर ठेवलं नाही, सगळं देऊन जागच्या जागी. कारण ते कमवणं हे कामच नव्हतं, कारण ते मूळ उद्देशच नव्हता. फक्त क्षत्रियांना मोकळं करणं, क्षत्रियांच्या वरती वचक बसवणं, एवढंच काम ते काय होतं. मग इथं संन्यासी, जी व्यक्ती संसारात राहून या सर्व गोष्टींचा त्याग करते, त्याला खरं संन्यासी म्हटलेलं आहे. तुझं कुठं चुकतंय अर्जुना, तुला लक्षात येतंय का? तू जे मला म्हणतोयस, आपण सांख्य योगात बघितलं की हे युद्ध नको, मी सगळं सोडतो आणि संन्यास घेतो, म्हणजे तू मोहात अडकलास. आपण काही शब्द असे असतात की ह्याच्यात अर्जुनाचा मोह कुठला, त्याचं उत्तर या ज्ञान योगामध्ये येतं, कर्मज्ञान संन्यास होतात. कारण संन्यासी कोणाला म्हणतात ह्याचं ज्ञानच जर माहीत नसेल तर मनुष्य त्या विचारांनीच चालतो की मला काही नको. काही नको ही सुद्धा एक अपेक्षा आहे. तुमच्या मनामध्ये भाव उत्पन्न झालाच कसा? इंद्रिय ही कार्यशील असतात, पण त्या इंद्रियांवरती सहजता प्राप्त करणं म्हणजे देहावरती सहजता मिळवणं, याला संन्यासी म्हणतात. आणि जे भोग घेतात, मनामध्ये वासनेने जगतात, पण अंगावरती जी भगवी वस्त्र ठेवतात, हे सैतान झाले. निरपेक्षता ही सगळ्यात महत्वाची. तुला जे युद्ध करायचं आहे हे निरपेक्ष भावनेने करायचं आहे. अपेक्षा ठेवणं, अपेक्षेसाठी तुझ्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होणं की ह्यांना मारल्यावर मला पाप लागेल, ही सुद्धा एक भावना जी आहे ही तुला संन्यासी होऊ देणार नाही. तू ज्ञानी आहेस त्याचा विचार कर. हे जे मी तुला सांगतोय की परमात्मा आणि आत्मा, तुला जो जन्म दिलेला आहे, तुला जो जन्म मिळालेला आहे, यातनं जर तुला परमात्मा जर सांगतोय की तू माझ्यात विलीन हो, याचा अर्थ परमात्म्याचे जे वैचारिकता आहे ती सगळी वैचारिकता तू त्या अनुषंगाने त्या वाटेवरती चाल. परमात्म्याची मध्ये सामील होणं म्हणजे काही सगळं सोडणं नाही. परमात्मा ज्या अनुषंगाने वागतो, परमात्मा वागतो म्हणजे कोण? विष्णूचा ज्या तऱ्हेने अवतार झालेला आहे, की कार्य करायचं आणि मोकळं व्हायचं. श्रीकृष्णाचं काय झालं? गवळ्यांना मार्गस्थ लावलं, बाजूला गेला. ज्या ज्या अवस्थेत त्यांनी भूमिका केलेल्या तिथं तो परत गेलेला नाहीये. जसं रामाचं झालं की ज्या ज्या अवस्थेत तो गेला परत तिथं गेला नाही, कार्य करून पुढे गेलेले आहे. तसं श्रीकृष्ण सुद्धा कार्य करून पुढे गेलेले आहे. आज युद्धभूमीवरती धर्म स्थापनेसाठी, धर्म म्हणजे काय फक्त काही हिंदू धर्म वगैरे असं होत नाही. धर्म म्हणजे योग्य आचरणाला धर्म म्हणतात. निरपेक्ष आचरण जो करतो, एखाद्या गोष्टीत जर अपेक्षाच ठेवली नाही तर ती स्वच्छच राहते, ह्याला निरपेक्ष म्हणतात, ह्याला धर्म म्हणतात. याची स्थापना जो सर्वोच्च असतो. आपण धर्माची व्याख्याच वेगळी केली आणि ती भगवंताला मान्य नाही. भगवंतानी सांगितलं कशातही न राहणं, कार्य करणं, पुढं जाणं. युद्धाचं तू कार्य कर.
तुझा जन्म त्याच्यासाठी आहे. काय मी करतोय, काय सांगतोय याचा विचार तू करू नको. जे कार्य तुझ्या हातनं करायचं आहे ते मी उत्तम प्रकारे तुझ्याकडनं करून घेऊ शकतो, म्हणून तू माझ्यामध्ये सामील हो. म्हणजे तुला जास्त विचार करायची वेळ लागणार नाही, वेळ येणार नाही. कारण जर तू संन्यासी झालास, जर संन्यासाचे विचार तुझ्या डोक्यात असतील, तर तू भौतिकतेमध्ये अडकलेला आहेस. हे तुला हवंय, पण मला ते नकोय असा दाखवायचा तू प्रयत्न करतोयस. म्हणजे तुझ्यासारखा ढोंगी हा कोणी नाही. हे तू असं वागू नकोस. का? तर तू स्थितप्रज्ञ आहेस, ज्ञानाचा तो सागर आहेस की तुझ्याकडनं हे अपेक्षित नाही. भगवंतानी अर्जुनाला हे सांगितल्यानंतर अर्जुन त्याला म्हणतो की हे सगळं लक्षात आलं, पण धर्म म्हणजे काय मला ते नीटचं कळलं नाही. फक्त सोडून देणं, उत्तम वागणं, कशात अपेक्षा न ठेवणं म्हणजेच फक्त हे केशवा धर्म झालं का? मग तू हा जो तुझा अवतार आहे आत्ता या युद्धभूमीवरती, तुझी भूमिका तू जी ज्या तऱ्हेने करत आहेस, तर ही धर्माच्या अनुषंगाने कशी आहे हे मला कळणं गरजेचं आहे. मग तिथं पुढची ओवी येते, बहुतेक श्लोक नंबर 8 आहे असं मला वाटतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळी माझा जन्म, मी अवतार घेतो. ग्लानी या शब्दाचा अर्थ इथं असं नाही आहे की धर्माला ग्लानी म्हणून भोवळ येऊन पडतं. अधर्मी वृत्ती जेव्हा वाढत जाते, मनुष्यामधली पशुता जास्त वाढत जाते, या पृथ्वीवरती असलेली नैसर्गिक गोष्टी या जेव्हा आपण म्हणतो की अनबॅलन्स होतात, मराठी शब्द मला क्षमस्व आत्ता आठवत नाहीये, अनियंत्रित म्हणू आपण, तेव्हा भगवंत त्या नीट करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी अवतार घेतात. आणि हे युद्ध ही ती स्थिरतेचं एक पाऊल आहे. म्हणून अर्जुन तुला सांगतोय की तू युद्ध कर. पण बघ, अर्जुन म्हणतो ठीक आहे, तू म्हणतोयस तर मी हे गांडीव हातामध्ये उचलीन, पण धर्माला ग्लानी येणं म्हणजे काय हे पण मला कळणं गरजेचं आहे. म्हणजे मी धर्माचं नीट आचरण करू शकेन. तर तेव्हा केशवा तू मला कृपा करून सांग की धर्माला ग्लानी येणं म्हणजे काय. आणि मग तिथं भगवंत अर्जुनाला धर्माला ग्लानी येणं म्हणजे काय आणि तिथं भगवंताची भूमिका काय हे सांगतात. हे आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.